ही अशी ट्रिक असते ज्याने आपण ओळखू शकतो। हे बघा, अच्छा अच्छा, त्यामुळे तो आवाज येतो। सिल्वर आहे का सिल्वर ॲप्लिक आहे? प्युअर सिल्वर आहे। आणि ती हनीवाली जी टेस्ट आहे ना ती पूर्ण तोंडामध्ये वेंगाळत राहते। ते आपल्याला ना कागदाची इयरिंग पाहायला मिळतात। 300 रुपये। हा बघा कासव, हो ग्रेट। इकडे फिश आहे, प्रॉन्स आहे, सुका चिकन आहे। की कोल्हापूरच्या मिसळमध्ये पाव नाही देत, ब्रेड देतात ना, आणि त्याला काहीतरी बोलतात ना ब्रेडला, पेटी पाव। बघा ताई आहे ना भजी काढतात। खादी ग्रामोद्योग राज्य शासन, महाराष्ट्र शासन। लोकांनी इकडे का आलं पाहिजे? नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास। मित्रांनो, आज मी आलो आहे BKCला MMRDA ग्राउंड नंबर 5 इथे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। महाखादी असा महोत्सव आहे आणि राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे। तर आपल्याला इथे विविध राज्यातून वेगवेगळे पदार्थ, स्टॉल आणि खाद्यपदार्थसुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे। आणि हे जे प्रदर्शन आहे ना मित्रांनो, हे 25 फेब्रुवारीपर्यंत आहे। वेळ जी आहे ती सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे आणि पूर्ण पत्ता, वेळ सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर नक्की चेकआउट करा आणि हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पूर्ण पहा, कारण मी ट्राय करणार आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह पद्धतीने तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा। तर चला तर मित्रांनो, आपण आज जाऊया आणि एक्सप्लोर करूया। लेट्स गो। प्रदर्शनमध्ये येण्यासाठी आहे ना मित्रांनो, कुर्लापासून बँड्रा आणि बँड्रापासून कुर्ला असे 310 नंबर बस डेली जात येत असते आणि फक्त 5 रुपये तिकीट आहे। आणि तुम्हाला ICICI बँक या स्टॉपजवळ उतरायचं आहे। ऑपोजिटला तुम्हाला इकडे ना एशियन हार्ट हॉस्पिटल दिसेल। एशियन हॉस्पिटल आहे आणि फेमस हॉस्पिटल आहे आणि इथनं तुम्हाला यायचं आहे आणि इथनं लेफ्ट मारायचं आणि एक राईट टर्न आहे, तिथेच आपलं हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, आत येताच ना आपल्याला ना इकडे बांबूचा चरखा पाहायला मिळतो आहे। तर आपण दादांकडनं विचारूया। तर दादा काय आहे नक्की? बांबूचा मोठा चरखा आपण बनवतो आहे। अच्छा, 19 फूट त्याची हाईट आहे। अच्छा, 19 फूट। अरे वा, अरे वा वा। नॅचरल मटेरियल बद्दल अवेअरनेस वाढेल। संदीप गडेकर नागपूरवरून बांबूचे सगळं काम करतो। अच्छा, बांबूचं आपण सगळं काम करता। अच्छा अच्छा, म्हणजे बांबूचं आपण काय काय बनवता दादा? बांबूचे घर, फर्निचर। अच्छा, वा। मग दादा आपला नंबर सांगा ना, जर कुणाला जर काही रिक्वायरमेंट असेल। 9404592644। ओके, चालेल, थँक्यू। हे बघा, आणि याला बनवायला किती वेळ लागणार दादा? याला बनवायला आम्हाला इथे 3 दिवस लागत आहे। अच्छा, आम्ही पहिले याच्या आधी 3 दिवस काम केलं त्याच्यावर। अच्छा अच्छा, म्हणजे अगोदर आपण एक डिझाईन बनवली असेल, राईट राईट, मॉडेल बनवला। अच्छा, आणि हा पूर्ण फिरणार ना? पूर्ण फिरणार। अच्छा, एक गिनीज बुकच्या हिशोबाचा आहे तो। हां हां हां, हायेस्ट बॅम्बू चरखा आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे ना पूर्ण स्टॉल लागले। आता आपण एक एक पाहूया आणि बघूया आपण। खूप मोठं भव्य असं एक्झिबिशन आहे आणि इकडे दादा होते, ते मला सांगत होते की इथे जेवणाची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे। तर बघूया आपण एक स्टॉल आपल्याला काय काय पाहायला मिळतं। हँड पेंटिंग केलेलं आहे का? आणि हे वाला, ये बैलेंस स्टोन वाला है क्या? बैलेंस स्टोन नहीं है, स्टोन है, पेस्टेड है। अच्छा, स्टोन है, पेस्ट किया हुआ है। और इसका क्या प्राइस है दीदी? ये फ्रेम वाला जो है ये 500 का है। और पीछे से विदाउट फ्रेम है ये 300 ईच है, 550 के दो हैं। और ये वाला? ये न्यूज़पेपर की डॉल है, ये 200 ईच है। अच्छा, न्यूज़पेपर की डॉल। वाह, स्टोन से करके बनाया है। यस सर, स्टोन नंबर 75 आर्ट अफेक्ट्स। ये सब 500 ईच है। और इकडे ना, इकडे हे सगळं पैठणी साडीज आहे ना। हे सगळं पैठणी आहेत का ताई? महाराष्ट्राची पैठणी आहे। आणि हे कोणत्या जिल्ह्यामधनं आला आपण? संभाजीनगर। अच्छा, आणि काय प्राइस रेंज आहे? 25,000 मिनिमम आहे। अच्छा, तर पैठणीमध्ये आपण ओळखायचं कसं? दाखवू शकता का एखादे काही अशी ट्रिक असते ज्याने आपण ओळखू शकतो? अच्छा, सेम असते दोन्ही करून। हां हां, अच्छा अच्छा, ही सरळ बाजू आहे।
अच्छा, हे एक ट्रिक आहे ओळखण्यासाठी. राईट. आणि राईट 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 राईट. म्हणजे ते धागे जे विणलेले ते दिसत आहेत आपल्याला. अच्छा, वा. आणि या पैठणीमध्ये आपल्याला पोपट, मोर, फुलांची अशी डिझाईन असते ना. मोर असतं राईट. हे बघा 41,000ची साडी आहे ही. आणि ही वाली जी आहे ना ब्लॅकवाली ही 44,000ची आहे. आणि ही वाली आहे ना ही 61,000 ना, 61,000ची आहे. बघा जांभळ्या कलरची आहे. आणि ही एकदम ट्रेडिशनलवाला, ट्रेडिशनल कलर ना आपला महाराष्ट्राचा. राईट, जांभळ्या कलरचा. राईट राईट. जांभळा कलर आणि मला वाटतं लाल कलर हे जास्त चालतं, पण जांभळा आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त. ओरिजिनल पैठणी बोलतात ती जांभळ्या कलरची. राईट राईट. हे पाहू शकता. आणि हे काय आहे ताई? अच्छा, हे मशीन आहे का? अच्छा, ह्याच्यावरती तयार करता का? हे बघा ताई ना इथे बसून या पैठणी अशा प्रकारे तयार केले जातात. अच्छा, असं एक 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 विणून विणून केलं जातं का? अच्छा, हां, ओके, गॉट इट. मग याला तर बराच वेळ लागत असेल ना ताई? 3 ते 4 महिने लागतात, तेव्हा त्याची कॉस्ट वाढते ना. राईट राईट. अच्छा, हां. आणि हे सिल्क असतं ना, सिल्क, प्युअर सिल्क, किड्यापासून बनतं ते, किड्यापासून. हां, बरोबर बरोबर. त्याचे धागे असतात. पहिलंच आपल्याला महाराष्ट्राचं पैठणी पाहायला मिळाली, जे की आपलं प्रेस्टिज आहे. आता आपण इकडे येऊया. हे बघा इकडे एक नंबर स्टॉल आहे. गांधीजीचा चरखा पण पाहायला मिळतो. हे बघा, हे बघा. स्टॉल नंबर 1 है ये। गुजरात से आया हूँ। अच्छा, टांगली आर्ट। अच्छा, गुजरात से आए हो आप? गुजरात से आया हूँ। और क्या कलेक्शन लाए हो आप? कलेक्शन में ये है जो इसको 3 पीस बोलते हैं। अच्छा, दुपट्टा, हाँ, ये बॉटम और ये कुर्ती पीस। अच्छा, थ्री पीस लाए हो? ओनली टॉप। अच्छा, ये ओनली टॉप है। और ये साड़ी है। अच्छा, ये साड़ी कौन सा है? ये साड़ी सिल्क में है, सिल्क बाय कॉटन में साड़ी है। सिल्क बाय कॉटन। अच्छा, ये हमारी 700 साल पुरानी कला थी। अब ये सब पहले हम भेड़ बकरी की यूं में से बनाते। किससे बनाते हैं ये? पहले जो हम बनाते थे वो हाँ। टांगलिया वो गर्म वूल में बनाते थे। हाँ, गगन वूल में। राइट राइट। और अब ये जनरेशन बदल गई तो हम इसको कॉटन में यूज शिप किया। शिप शिप से बनाते हैं। हाँ, राइट। कॉटन में यूज किया। हाँ। तो आगे कॉटन में ये हमारा काम टांगलिया में चलता है। बहुत अच्छा चलता है। अच्छा, अभी आप कॉटन में डील करते कॉटन हो। में अब और इनका क्या प्राइस है? इसकी रेट है 4500। 4500। अच्छा, स्टॉल नंबर 3 आहे. इकडेही साडीचं कलेक्शन आहे, ते पाहू शकता. तो कौन सा कलेक्शन है दादा आपके पास? पटोला. गुजरातची स्पेशलिटी आहे पटोला. तर ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि क्या प्राइस रेंज से स्टार्ट होता है? 9,500. राइट. आणि पटोला, बनारसी हे सगळे थोडे हाय रेंजवाले मिळते ना. और ये बहुत, हां. अच्छा, आपला साडी घ्यायची असेल तर या दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आता मधुबन हनी आहे इकडे 9 नंबर स्टॉल आहे. बघा मध आहे. आणि आपण कुठून आलात दादा? आपण महाबळेश्वर. आणि हे महाबळेश्वर. हे सुद्धा आपलं महाराष्ट्राचे खाद्य ग्रामोद्योग अंतर्गत येतं. अच्छा अच्छा. स्पेशल म्हणजे मध संचलन महाबळेश्वर. वा, म्हणजे आपल्याकडे ऑर्गॅनिक असं शुद्ध हनी. ऑर्गॅनिक मध आहे आणि वेगवेगळ्या टाईपचं मध आहे. बघा हा नंबर आहे. जर तुम्हाला ऑर्गॅनिक मध पाहिजे असेल तर या दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि काय किंमत आहे दादा? ऑर्गॅनिकची 600 रुपयाला अर्धा किलो आहे. अच्छा, आणि जो हा आहे नॅचरल ओवा हां हां, अजवाईन 350. 350 रुपये. अच्छा, बाकीचं मग 175 ला. ओके ओके ओके, चालेल, थँक्यू. बघा इकडे 10 नंबर स्टॉल आहे, पण इकडे कोण नाही आहे. हे काय आहे काय? मासे नाही येते, रिकामी पेटी आहे. असं ओके, ओके. समजा काय मासे वगैरे चावतात त्यासाठी आपण हां हां, त्यासाठी एक आपलं. मासे उडत गेलं की ते पकडणं वगैरे पकडून अच्छा अच्छा अच्छा, वा. वेगवेगळे पार्टच आहे. अच्छा, आणि ही मशीन आहे? ही मशीन आहे. ही टाप कवर आहे. ते बघा या पद्धतीने उघडावं लागतं. अच्छा, असं वर अजून त्याला हे असतं. हां, समजलं समजलं. आणि ही सुपर म्हणजे या ठिकाणी मधाचाच भाग असतो. अच्छा, हां, मध असतो या इकडे भरलेला मध असतो आणि तो इकडे टाकता तुम्ही. टाकल्यानंतर फिरवला की सेंट्रिफ्युगल होऊन साईडला फिरतो. राईट आणि राईट. मग
मध वेगळा होतो. राईट राईट राईट. तर आपण ही मशीन पण विकायला ठेवली आहे का काही? मशीन विकायला ह्या आम्ही ट्रेनिंग पण देतोय. ट्रेनिंग पण देतं आणि विकायलाही ठेवलेले आहे. वा वा. काय स्टॉल नंबर 11 आहे. इकडे सगळे बॅग्स आहेत आणि हे सगळे बॅग्स आहे आणि हे सगळं काय हँड पेंटिंग काय केलेलं आहे काही? हँड एम्ब्रॉयडरी. अच्छा, एम्ब्रॉयडरिंग केलेली आहे बघा. हे काय ना काय प्रत्येक स्टॉलवर ना काहीतरी वेगळे पण आहे जे आपल्याला मार्केटमध्ये मिळत नाही ना, तशा काही आपल्याला पाहायला मिळते. आणि काय प्राईस रेंज असेल ताई या बॅगची? हे ह्या हां 950 ऑनवर्ड्स. अच्छा अच्छा. वा, खूप सुंदर असं कलेक्शन आहे बघा. बघा लाईव्ह करून दाखवतात बघा, समोर समोर जे आहे ते लाईव्ह दाखवतात डोळ्यासमोर. वा, आणि खूप छान केलं. काय केलं आपण हे? कंताबा. अच्छा, वा, खूप छान कला आहे ही तुमची. वा, खूप छान. आणि कार्ड वगैरे आहे? 8767249700. थँक्यू मॅम. पण फॅशन हँड ब्लॉक प्रिंटवाला आहे इकडे या साईडला. हे सगळं हँड ब्लॉक प्रिंटवालं आहे का? कुशन कवर आहे का? सगळं आहे. कुशन कवर आहे, टेबल मॅट, टेबल रनर. अच्छा अच्छा अच्छा. आणि सगळं हँड ब्लॉक आहे म्हणजे डिजिटलवाला नाही आहे. हाताने केले. मग हे वॉश करू शकतो का आपण? वॉश करू शकता. वा, हे बघा खूप सुंदर असं आहे बघा. वावली प्रिंट आहे, वावली प्रिंट दिलेली आहे. आणि नॅचरल डिझाईन हा खाती वगैरे कलमकारी टाईप पण आहे. वा वा. आणि दुपट्टे आहेत, साडी आहे, दुपट्टे आहेत आणि हे बघा सावीज आहे. वा, सावीजसुद्धा असंच आहे, हँड ब्लॉकवाली आहे. हँड ब्लॉक, सगळं हँड ब्लॉक आहे. अच्छा. आणि हे कोणता पॅटर्न आहे सावींचा? हे कॉटन चंदेरी आहे, कॉटनची आहे. अच्छा अच्छा. कॉटन सिल्क मिक्स. हे ना बाटिक आर्ट आहे, स्टॉल नंबर 13. हे बघा, हे टी शर्ट्स वगैरे आहे ना. आणि ह्या टी शर्ट्सवर जे पेंटिंग केली आहे ती कसली आहे म्हणजे? पूरा हाथ है, पूरा हाथ से बनाया हुआ है. पूरा ये पूरा स्टॉल में सब ओह, जितना है, great. सब हैंडमेड. हे बघा सर्व जे आहे ना हाताने बनवलेली पेंटिंग आहे. वा, अरे मैडम, अच्छा ये ताई बनाती है. हाँ वा, ताई बनाती है. अरे वाह. वो वर्कशॉप भी कंडक्ट करती है, हाँ. सिखाती है. अच्छा, और सावीज भी है आपके पास? हाँ, ये सब साड़ी है. अच्छा, और ये सावीज क्या प्राइस रेंज से स्टार्ट होता है? वो सिल्क का है क्या? 1500. 1500. अच्छा, 1500 पासून चालू होतात. वा, हे टी शर्टची काय प्राइस आहे? 900. 900 रुपये. आणि हा कोणता कॉटन आहे का? कॉटन. कॉटन. प्युअर कॉटन. अच्छा, कॉटनवरती हँड पेंटिंग केलेली. अच्छा. ते अगोदर वॅक्सचा हे करणार नंतर त्याच्यानंतर ते हँड पेंटिंग करतात म्हणजे ते वॉशेबल असेल तरी जाणार नाही ते. नाही जाणार. गरम पाणीला अगोदर एक हां, राईट राईट राईट. खूप मेहनतीचं काम आहे. हां. बरोबर. हे बघा, हे ताईंचं कार्ड आहे आणि हा नंबर आहे. तर तुम्हाला हँड पेंटिंग रिलेटेड काही टी शर्ट सावीज पाहिजे असतील तर या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. इकडे ना कोल्हापुरी चप्पल आहे, 14 नंबर स्टॉल आहे. हे बघा इकडे कोल्हापुरी चप्पल आहे ना. आणि काय प्राईस रेंजपासून स्टार्ट होते दादा कोल्हापुरी चप्पल? 600 पासून सुरुवात आहे. 600पासून जेंट्स. आणि लेडीज? आपण कोल्हापूरमधनं आला. ही आवाजावाली आहे ना दादा? याच्यातून आवाज कसा येतो म्हणजे काय असतं? कोला विंचू असतात. हां, विंचू असतात. विंचू हां. असते, अच्छा, झाडाचं असते. मी ऐकत आलो आहे कोल्हापूरची चप्पल खूप फेमस आहे आणि आवाज येतो त्यामधनं. आज म्हटलं विचारूया तुम्हाला. हे बघा. अच्छा अच्छा, त्यामुळे तो आवाज येतो. वा, 9371888917. थँक्यू. हां, इकडे गजानन फूड्स करून आहे, 15 नंबर स्टॉल आहे आणि इकडे सगळं स्नॅक्स आयटम आहे. राईट, हे बघा स्नॅक्स आयटम आहे आणि स्पेशल नाशिक चिवडा आहे. कोणता आहे दादा नाशिक चिवडा? हा हा नाशिक चिवडा आहे. हा नाशिक चिवडा आहे ना फेमस आपल्याकडे. हा बघा नाशिक. आणि हा कसा? तो 100ला पाव किलो आहे. 100ला पाव किलो. अच्छा अच्छा. ही मुगाच्या डाळीपासून बनली शेवे. अच्छा. ही मीडियम तिखट आहे. ही पण मुगाच्या डाळीची. शेवभाजी मिसळची आहे. हा हां. नाशिक चिवडा आहे. भाकरवडी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. अच्छा. चकली भाजणीची मल्टीग्रेन आहे. चवळी मल्टीग्रेन आहे का? मल्टीग्रेन आहे. अरे वा. सर्व कडधान्य यूज केलेले आहे त्याच्यामध्ये. वा वा, म्हणजे हेल्दी हां, एकदम. हेल्दी आहे. राईट, मिलेट्स वगैरे टाईप. राईट. वा. आणि हा दादांचा नंबर आहे बघा. 8669 हाच आहे ना? हो. हो, 17 नंबर स्टॉल आहे. आणि इकडे आपल्याला ना हँडलूम धूप आहे. अच्छा, धूप आणि सोप आहे. अच्छा, हा धूप आहे
आणि इथे ऑर्गेनिक सोप आहे ना? अच्छा, और इनका क्या प्राइस होगा? अच्छा, कावडंगपासून बनवलेले. वा वा, हे बघा कावडंगपासून बनवलेले आणि त्यामध्ये फ्रेग्रन्स दिलेला आहे ना, रोज. वाव वाव, ग्रेट. आणि याची काय किंमत असेल ताई? 100 रुपये. आणि 150 है, हां, लेकिन स्कीम के हिसाब से 100 है, अभी मतलब डिस्काउंट ओके ओके, ड्यू टू दिस एक्झिबिशन. राईट राईट राईट. आणि हे ऑर्गेनिक सोप अलग अलग है, अलग अलग है. 250 से लेके 50 रुपीज़ तक है. अच्छा अच्छा, वो प्योर गोट मिल्क में बनाया है. हाँ, ये वाला केसर गोटी. ये TFM रहता है देखो सोप में जैसे, तो इसमें भी रहता है क्या ऐसा? रहता है, लेकिन वो जो होता है ना, देखो आप देखने जाओ तो वैसे 7% के ऊपर जाएगा तो बाथिंग बार नहीं रहेगा. हाँ बराबर, वो 70% रहता है, 75 तो अच्छा रहता है ना ऐसा बोला है. 70% से ज़्यादा जाएगा तो हाँ. वो इसमें वो रहेगा, और जो पैराबीन है, ये है, वो है, वो नहीं रहेगा. अच्छा अच्छा अच्छा, वाह वाह. और इसमें प्रोसेस भी कहता है ना, कोल्ड और हॉट. प्रेस भी आता है, कोल्ड प्रेस भी आता है. हॉट है, हमारा हॉट वाला है, ये हॉट वाला आहे. ओके ओके मेल्ट एंड पावर. ओके. हे बघा, तो आहे ना ताई स्वतः बनवतात, म्हणजे कुठून आणलेले नाही आहेत, हे स्वतः बनवत आहेत. त्यामुळे एक खात्रीदार आहे की ट्रेडिंग नहीं हे है, टोटली हां मैन्युफैक्चरिंग है. राइट मैन्युफैक्चरिंग है. डायरेक्ट आप कस्टमर्स को आप मिलेगा डायरेक्ट, भी मिडल मैन भी नहीं है. इकडे ना ज्वेलरी आहे आणि जगमन सिल्वर आहे क्या दादा ये? और ये क्या प्राइस रेंज से चालू होता है ये? 350 से स्टार्ट है. 350 से. ये मेटल बीट्स है. इसका क्या प्राइस है? प्राइस क्या? 1250. सगळे वेगवेगळे आहे. ये सेमी प्रेशियस स्टोन है क्या? अच्छा, और ये भी बहुत सही लग रहा है. ये पण खूप छान है. और ये कैसा है? ये 2250. हे खूप छानपैकी केलेलं आहे. सुंदर सुंदर आहे बघा, बीट्स वगैरे आणि झुमके वगैरे, इयरिंग पण आहे बघा या दादांकडे. बघा, आपण कुठून आलात दादा? धारावी. धारावी बघा, धारावीचं कलेक्शन आहे इकडे. आता आपण इकडे येऊया बघा. इकडे आहे ना, इकडे 19 नंबर स्टॉल आहे, फूड आयटम आहे. ओके, अच्छा लाडू आहे. लाडू आणि थोडं ड्रायफ्रूट लाडू आहे, मिलेट. अच्छा, काय टाकलं आहे? विथ सीड. अच्छा, ते 7 सीड्स असतात ते मिक्स केले आहे. वा, अच्छा, मेथी ड्रायफ्रूट. आणि याची काय किंमत आहे? 250. किती नग आहे यामध्ये? 8 नग आहे. 8 नग आहे. वा 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 वा. आणि फ्रेश आपण बनवून आणलेले. ते महिलांना रोजगारही मिळतं. तांदूळ आणि 5 प्रकारच्या डाळी. अच्छा अच्छा, मिलेट्स टाईप अशी चकली बनवली. वा, खूप सुंदर आहे. हे बघा, आणि या बघा ताई आली आहे टेस्ट करण्यासाठी. हे बघा, ताईकडनं विचारूया आपण खाल्ल्यानंतर कशी वाटली टेस्ट. ताई छान आहे ना. हे कोणत्या टाईपची सारीज आहे ताई? इरकल. अच्छा, इरकल. आपण महालक्ष्मी सरसमध्ये पण होता का? हां राईट राईट. इरकल आहे बघा. आणि याची किंमत काय असेल? ती नथची डिझाईन दिली आहे 1600 रुपये. वा. आणि बघा इकडे सगळे हे सगळे चांदीचे रेप्लिका आहे का? सिल्वर आहे का? सिल्वर रेप्लिका आहे? प्युअर सिल्वर आहे. अरे वा, प्युअर सिल्वर आहे. आणि काय प्राइस रेंजपासून स्टार्ट होते हा वाला नेक पीस? अच्छा, वजनानुसार जो भाव चालला असेल त्यानुसार दिलं जातं. वा, खूप सुंदर. आणि हे वाले जे आहेत ते? अच्छा, गोल्ड प्लेटेडवाले. अच्छा अच्छा, वा, खूप सुंदरचं असं कलेक्शन आहे. चालेल, स्टॉल नंबर आहे 5. चालेल, थँक्यू मॅम. तर इथे रागीचं आहे ना? हां, रागी माल्ट आहे. रागी आहे, नाचणी आहे. हे अमृत जेल आहे. अच्छा, पेन किलर जेल. हे हनी बाई. आणि चॉकलेट आहे, हनी चॉकलेट. ओके, म्हणजे मध आणि हां, चॉकलेट. डार्क चॉकलेटच्या आत खाण्याची फिलिंग आहे. ओके, वा. हे हेअर ऑइल आहे. अच्छा, हेअर ऑइल आहे. हनी आहेत. अच्छा, हे सगळे मध आहेत. हां, आणि अच्छा अच्छा.
हे काय चॉकलेट अच्छा सॅम्पल आहे. अच्छा हे बघा दादांनी सॅम्पलही दिले. हे बघा मित्रांनो चॉकलेट दिले दादांनी आणि मी ट्राय करतो. यामध्ये आतमध्ये हनी आहे असं दादा बोलत आहेत. जशी बाईट घेतली ना हनी जो आहे ना पूर्ण माउथमध्ये एक स्प्रेड झाला आहे आणि ती हनीवाली जी टेस्ट आहे ना ती पूर्ण तोंडामध्ये वेंगाळत राहते. एकदम ओरिजिनल हनी आहे गाई. नंबर आहे 14 ओजस्वत आयुर्वेदिक प्रायव्हेट लिमिटेड. अच्छा हा बघा मित्रांनो हा नंबर आहे आणि स्टॉल नंबर आहे 4. याची काय किंमत आहे तरी दादा? 150 रुपये. 150 रुपये. वा इट्स बेटर दॅन गॉजक फगेबो. गॉजक फगेबोपेक्षा खूप छान वाटलं मला टेस्ट. आणि नॅचरल हनी जातोय ना. नॅचरल हनी जातोय. हनी जातोय आणि त्याचं प्रोटीन कॅल्शियम राईट राईट खूप छान व्हॅल्यू चांगली आहे. खूप छान. सिनेमन फ्लेवर आहे तुम्ही असं बघू शकता. अच्छा मँगो फ्लेवर आहे अच्छा आणि विथ ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट. वा वा म्हणजे हेल्थवरती पण लक्ष दिलेलं आहे. आणि 450 रुपये. 450 रुपयापासून. अच्छा वा. आणि आपण हे कुठे बनवता? हे सातारा. साताराहून आलात. वा वा. सर्व तोगच आहे हे बघा. आणि हे सगळं हाताने बनवलेले तोगन्स आणि बॅग्स आहेत. ये सब हाथ से बने हुए है क्या? अच्छा ये क्या प्राइस रेंज से चालू हो जाता है? 200. अच्छा वा. का बघा इकडे ना इकडे स्टेज आहे जो इथे बसण्याची पण व्यवस्थितपणे सुविधा करण्यात आली. राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आले पण बघा ना एकदम नीट क्लीन सर्व मेंटेन करण्यात आलेलं आहे. 58 नंबर स्टॉल आहे. आणि काय प्राइस रेंजपासून चालू होतात? 12,000 से चालू होतात. और ये क्लच 2000 रुपये. हे बघा 2000 रुपये. इसके ऊपर भी डिज़ाइन किया हुआ है ना. खूप छान. चालेल थँक्यू दादा. तर ना 57 नंबर स्टॉल आहे. तिकडे पण आपल्याला तूप आहे प्युअर काव गाईचं तूप आहे. आणि ह्याची काय किंमत आहे दादा? 780. आणि कोणत्या गाईचं आहे? किल्लारी. हां देशी गाईचं. अच्छा देशी गाईचं तूप आहे. वा. आणि हे काय आहे? मध आहेत ना सगळं. मधांचे बरेच स्टॉल आहेत तिकडे काही. आणि आपण कुठून आलात? सातारा. अच्छा वा. इकडे स्टॉल नंबर 56 आहे. आणि इकडे सगळं खादी. तो ये खादी उद्योग के अंदर आता है क्या? खादी उद्योग सिम्बॉल ऑफ प्युरिटी असं या इथे लिहिलेलं आहे बघा. तर तुम्ही ओळखू शकता की इकडे जे काही तुम्हाला मिळणार आहे ना ते ओरिजिनलवालंच मिळणार आहे. तर हाफ शर्टची काय प्राईस असेल दादा? हाफ शर्ट जवळपास 750 पर्यंत येतो. 750 पर्यंत. वा खूप छान. चालेल. 56 नंबर स्टॉल आहे. आणि या साडीज आहे. साडीज पण या कोणत्या आहेत? कॉटनच्या आहेत का? खादी. खादी. वा वा. आणि याची काय किंमत आहे स्टार्टिंग? 26.5 से 34 से 32 से वेगवेगळे रेंज. वेगवेगळे रेंज. 20% मायनस. वा 20% डिस्काउंट आहे. वा. स्टॉल नंबर 25 आहे. काय केलं आहे याच्यावर? हँडमेड आहे. हँडमेड डिझाईन आहे का? अच्छा वा. मग ही वॉशेबल नसणार ना दादा? वॉशेबल करू शकता याला. अरे वा. आणि याची काय किंमत असेल ताई? 1350. अरे वा खूप छान. हे बघा ताईंकडे शर्ट्स आहे आणि असे छोटे छोटे बॅग्स आहे. आणि हे बघा ही आपण शाळेमध्ये जी बॅग घेऊन जायचो काय त्याला काय म्हणतात? शबनम बॅग. अच्छा वा. आता आपल्याला दिसत नाही मराठी शाळेमध्ये पूर्वीच्या चित्रपटांमध्ये. हां राईट राईट राईट. पण ताईंनी प्रिझर्व केली आहे. राईट राईट. आणि याची काय किंमत आहे? 150. वा खूप बॅग्स आहे. पण बॅग आहे. खादीच्या कपड्यापासून. खादीच्या कपड्यापासून आणि हे डिजिटल प्रिंट आलेली आहे खादीमध्ये. अच्छा खादीमध्ये फर्स्ट टाइम डिजिटल प्रिंट केलेली आहे. वा. आणि याची काय किंमत असेल? 500. हे आय मार्क्स आहे. अरे वा. छोटासा मिनी पाऊच. हां मिनी पाऊच सुद्धा आहे. वा वा. हे स्पेक पाऊच आहे. अच्छा वा वा. स्टोल आहे. स्टोल सुद्धा प्रिंटिंग आहे आमच्याकडे. अच्छा. याला ब्लॉक प्रिंट्स म्हणतात. अच्छा. आणि हे हँड ब्लॉक केलंय का? हां हँड ब्लॉक आहे. ते ठसेची प्रिंट जी असते हां ते हाताने देतात. राईट राईट बरोबर. साडीवर जशाप्रमाणे देतात तशी तसं. आम्ही कपड्यांवर साडींवर पण करतो. वा. शू बॅग आहे. हो ग्रेट. ट्रॅव्हलिंगसाठी आपण शूज कॅरी करायसाठी हां. बॅग आहे. खूप सुंदर. हे कला कौशल्य आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळतं. खादीमध्ये. अरे वा. हे शॉर्ट सुद्धा आहे. शॉर्ट्स आहे. अच्छा यांची काय किंमत असेल? सगळ्याची वेगळी 250
250 ऑनवर्ड. अच्छा अच्छा. आणि सगळ्या साईज उपलब्ध आहे आपल्याला. साइज. वा वा, खूप छान. आणि आपला काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का काही? हो, कॉन्टॅक्ट नंबर आहे. अच्छा आमचं वेबसाईट सुद्धा आहे. अच्छा, याला स्कॅन केलं तर याला पूर्ण. स्कॅन केलं तर तुम्ही आमच्या ॲपवरती जाऊ शकता प्ले ओके, हे स्टोअरवर. बघा. आणि आमची वेबसाईट सुद्धा आहे www.putti.store. ओके. आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7972190682. आमचं जे ॲप आहे त्याच्यामध्ये 2 बेनिफिट आहे. ओके एक संडे सेलला आम्ही 50 ते 90% ऑफ देतो. संडे ओके. सेलला. संडे सेलला. हां, अच्छा त्याच्यामध्ये आमच्या ॲपमध्ये आहे ते फीचर संडे हां. सेल म्हणून. ते प्रत्येक संडेला ओपन होतो. अच्छा. त्याच्यामध्ये 50 ते 90% ऑफ मिळतो. आणि एक रिसायकल अन म्हणून आहे. म्हणजे ओके. तुमचे जे जुने क्लॉथ्स आहेत, जुने कपडे आहेत. राईट, ते राईट. आम्ही आमच्याकडे तुम्ही डोनेट करा. हां. आम्ही त्याचे रिसायकलमध्ये काहीतरी न्यू प्रोडक्ट्स काढू. वा, खूप किंवा मग छान. कोणाला चांगले असतील तर आम्ही कोणाला डोनेट करू. वा वा वा, खूप छान असा हेतू पण आहे त्या मागे. वा वा. आणि त्या बदल्यात तुम्हाला असं नाही की तुम्ही डोनेट केल्यानंतर तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्हाला त्यामधनं 100 पॉईंट्स मिळतात. वा. जे तुम्ही खादीचे फॅब्रिक्स किंवा क्लोथ्स विकत घेऊ शकता, यूज करू शकता ते. वाईट वाईट, खूप छान असा उपक्रम आहे. राईट, खूप सुंदर. हे बघा, चालेल. थँक्यू हां ताई. थँक्यू. ॲपवरनं ऑनलाईनही आपण मागवू शकतो. तुम्ही ऑनलाईन सगळं काही ऑर्डर करू शकता. त्याच्यामध्ये होम फर्निशिंग, मेन्स वेअर, वुमन्स सर्व वेअर, उपलब्ध आहे. utility, वा. सगळं उपलब्ध आहे. म्हणजे ॲपवरती गेला आपल्याला पूर्ण कॅटलॉग पूर्ण पाहायला catalog मिळेल. बघायला. राईट आणि राईट. ऑल इंडिया डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही वा, कुठे पण असेल तर तुम्ही ऑर्डर केले तर ते तुमच्यापर्यंत पोचेल. आणि शर्टची काय प्राईस असेल? फुल स्लीव्ज आहे? हो, फुल स्लीव्स, हाफ स्लीव्स दोन्ही पण. अच्छा. हा युनिफॉर्म आहे. सॅम्पल म्हणून ठेवलेला आहे. अच्छा अच्छा. असं वेगळ्या कलरचं शर्ट सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता. अच्छा. ओरिजिनल खादी आहे. ओरिजिनल खादी आहे. आणि कस्टमाइज प्रिंट पण आहे. जर तुम्हाला काही गिफ्ट द्यायची असेल कोणाला टी शर्ट तेच. वरती प्रिंट करून ते पण सुद्धा तुम्ही आहे. करून देता. वा वा वा, खूप सुंदर. वा वा, खूप छान. थँक्यू मॅम. इकडे कर्नाटकाचे बॅग्स आहेत. छोटे छोटे बॅग्स आहे. आणि ठीक आहे, कुर्तीज आहे का? कुर्ता आहे ना? कुर्ता है, पर्स है। अच्छा, और कुर्ता का क्या प्राइस है? ये हैंडमेड है ये सब? हाँ, सभी हैंडमेड है। 1900। हवे हां, हे बघा, इकडे मी प्रत्येक स्टॉलवर पाहतोय ना की जे ताई आहे ना स्वतः बनवत आहेत. आपल्याला इथे हाँ, ये वर्क एकदम प्रामाणिकपणे आपल्याला इकडे पूर्ण दिसतंय. बघा कशा प्रकारे बनवलं जातं आहे. बघा, वा, खरंच खूप सुंदर. वा, डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा कलाकारांना नक्कीच सपोर्ट करा. आणि अशा महिलांकडनं नक्की येऊन इथनं खरेदी करा. तरी ताई, या कुर्त्याची काय किंमत असेल? 1900. 1900 आणि ही पर्स हां, ह्याची काय? 250. 250 रुपये. वा, हां, ही एक पर्स आहे. अच्छा, हां, 470. 470. वा. ह्या बॅग्स आहे. आणि या सगळ्या बॅग्स आहे बघा. वा, आणि या सर्व हँडमेड आहे. वा, खूप छान आहे. बघा, स्टॉल नंबर आहे 55. चालेल, थँक्यू. इकडे ना फॅब्रिकचं दिसतंय. 28 नंबर स्टॉल आहे हा. ठीक आहे, फॅब्रिकची आहे का? फॅब्रिक आहे का? फैब्रिक नहीं है। ठीक है, हाँ, वो फैब्रिक ये फैब्रिक। हाँ, फैब्रिक ज्वेलरी है ना ये? फैब्रिक ज्वेलरी, राइट। और इसका क्या प्राइस है दीदी? इसकी हाँ, 1500। 1500. अच्छा, पूर्ण फॅब्रिकचं आहे बघा बनवलेलं. हे काय आहे? ये घाघरा चोली। घाघरा चोली. अच्छा, घाघरा चोलीचा पूर्ण सेट आहे. बॅगला ये पूरा हाथ से बनाया है। और अच्छा, all the women who are working in rural areas, they make all these products. ओके. And this is our company, our right, wax right. producer company. And we also have a brand, ओके. which is Peno. अँड दॅट इज युअर कॉन्टॅक्ट नंबर ना? Yeah, our contact number is also. ओके ओके ओके. तर तुम्हाला काही आवडलं तर तुम्ही नक्की मागवू शकता. आणि हे लगेच आपल्याला कळतं पण आहे बघा, हाताने बनवलेले. एक 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 डिझाईन बघा किती सुंदरपणे केलेले. वा, खूप छान. थँक्यू हां ताई. स्टॉल नंबर आहे 28. इकडे स्टॉल नंबर 29 आहे. आणि इकडे सगळे आपल्याला ना पॅन्ट्स वगैरे बघताय, 3/4 वगैरे. राईट, हे बघा, हे सगळं इथे उपलब्ध आहे. आणि तरी त्याची किंमत काय आहे दादा? 450. 450. वा, 450, 600, 500 अलग अलग है. अलग अलग प्राईज आहे. अच्छा, वा, म्हणजे मॅन्ससाठी पण आपल्याला पाहायला मिळतं आहे या एक्झिबिशनमध्ये. ये 700, 800 में भी आता है. अच्छा, ये आता है 150 रुपये में. हां, 150ला पण. बॉक्सर
Right. 110 में भी है, 130 में भी है। अच्छा, बजट में भी है आपके पास? सब है बजट। वाह वाह, खूप छान. स्टॉल नंबर आहे 29. हे पण दुपट्टे आहे बघा. हे कोणते दुपट्टे? बनारसी. ये पटोला वाला है ना? ये पटोला है क्या? है ना, ये पटोला है ना, गुजरात का. गुजरात का फेमस ऐसा पटोला हो. इसका क्या प्राइस है? 390. अरे वाह वाह, 390. कहीं नहीं मिलेगा. बघा बघा, अब डायरेक्ट आए हो ना, इसके लिए प्राइस कम है, वो चलेगा. इकत, प्योर इकत का डिज़ाइन है. 190 में 199. वाह हैदराबाद का इकत है. वाह वाह, हे बघा. वाह, खूप सुंदर. वाह, चलेगा. गुळ आहे. वाह, वैष्णवी गुळ आहे. आणि आपण कुठून आलात? अच्छा, नाशिकवरनं गुळ आणलेलं आहे बघा. सेंद्रिय गुळ आहे. वा, जे आपल्याला ना नॉर्मली आपल्याला जे गुळ भेटतं ना मार्केटमध्ये ते प्रोसेस केलेलं असतं, तर हे जे आहे ना ऑर्गॅनिकवालं आहे. राईट. आणि काय किंमत आहे यांची? 130 रुपये किलो. अच्छा. आणि हे काय आहे? हे गुळाची पावडर, गुळ पावडर आहे ना. वा. आणि आता याचं बरंच यूज होतं, प्रमाण वाढलं आहे. साखरेऐवजी लोक गुळ प्रिफर करतात. आणि पापड कसले? होममेड. अच्छा. वा, महेश्वरी साडी. अच्छा, मध्य प्रदेश ना? मध्य प्रदेश की साड़ी है बघा. और क्या प्राइस रेंज से स्टार्ट होता है दादा? ये 2500 से स्टार्ट होता है. 2500. वाह. और ये हैंडलूम साड़ीज में कौन सा फैब्रिक है ये? ये कॉटन सिल्क में है सर. कॉटन टिश्यू सिल्क में रहेगा. अच्छा. ये जरी के साथ में वीव है. कॉटन वार्प रहेगा और जरी आपका पूरा ऑल ओवर में रहेगा. अच्छा. एंड आपका कॉटन में पल्लू रहेगा. अच्छा, कॉटन का नॉर्मली पल्लू क्या होता है. है, कॉटन बॉडी होती है. बॉडी होती है. हाँ, राइट और राइट टिश्यू में पल्लू और ब्लाउज होता है. राइट राइट बट इसको थोड़ा चेंज करके राइट. ये कॉन्ट्रास्ट कर दिया है हाँ, मतलब. राइट थोड़ा राइट. डेवलपमेंट के जैसे ये इसमें फुल टिश्यू में रहेगा. अच्छा. हाँ. ट्रिपल टाइप का जरी गोल्डन एंड सिल्वर एंड प्लस कलर. Right, 3 टाइप में हमने इसको वीव किया है. थोड़ा सा हटके ऐसा. हटके, हाँ, सभी अलग अलग मिलेगा. वाह वाह. इसके अलावा हमारा देखिए सिल्क में हमारा फैब्रिक है ये वाला. हाँ. सिल्क में क्या है, नॉर्मल सिल्क होता है बट इसके अंदर मलबरी भी डाला है. हाँ, आपने थोड़ा इनोवेटिव किया है उसको. राइट राइट. ये हमारा डिजाइनर के काम ही होता है. हाँ, वो अच्छा है. मतलब मार्केट में कुछ नया चीज़ ज़रूर आना चाहिए. ये खादी में हमारा वीविंग है. ये खादी भी यूज़ किया है. अच्छा. ये जो आप देख रहे हैं ये डाइंग हाँ. किया हुआ खादी. खादी अच्छा. वाइट होता है, इसको डाइंग करके फिर अच्छा, हमने इसको डाई weave किया हुआ खादी है. वाह. Yes. खादी का कई तरह से यूज़ होता है. इसको अच्छा. यूज़ कैसे करना है ये आपका माइंड. राइट राइट राइट. जरूरी नहीं खादी वाइट ही रहेगा. राइट राइट. इसमें हमने खादी यूज़ किया है तो इसमें हाँ. अलग डाइंग किया है. इसमें लाइट ओके. डाइंग है, डाइट डार्क है. ओके ओके ओके. ग्रीन में भी हमारे साड़ी है. ये भी खादी में. अच्छा. वाह मर्सराइज खादी दोनों में भी. वाह. और इसका क्या प्राइस होगा दादा? ये वाला सर आपको 3500 के रेंज. 3500. जी खादी. अच्छा, खादी में सगळं ओरिजिनल वाला आहे. ते खूप Pure छान वाला है. गोष्ट है. पूरा राइट. एकदम आप मध्य प्रदेश से ही आए हो? प्रॉपर महेश्वर से है सर. और आपका कोई कांटेक्ट नंबर है क्या जिसका अगर किसी को ऑर्डर वगैरह करना होगा तो बोलो. 83196 से 94810. मुजाहिद से नाम आएगा. मुजाहिद रजा. थँक्यू. थैंक यू सर. थँक्यू सर. इथे हँड क्राफ्टेड अशी आपल्याला ज्वेलरी पाहायला मिळते आहे बघा. काय किंमत असेल या इयरिंगची? हे सगळे ना 50 पासून 300 पर्यंत रेंज. अच्छा, 50पासून स्टार्ट आहे. वा, एकदम कमी प्राईज आहे. आणि हे कोणतं आहे म्हणजे हे? हे कागदापासून बनवलेले आहे सगळं. कागदापासून बनवलेलं आहे. आणि त्याला लाईट वेट आहेत ते. हां, आणि ते water हवेनेच resist ते केले. हलतायत. Water resist केले त्याच्यामुळे ते खराब नाही होत. ड्युरेबल. ओके, ग्रेट. मी फर्स्ट टाईम पाहिलं कागदाने, कारण फॅब्रिकचे पाहिले, टेराकोटाचे पाहिले, बरेच पाहिले आपण. पण इथे आपल्याला ना कागदाची इयरिंग पाहायला मिळतात. वा, खरंच बघा. आणि हा ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा इंस्टा आय डी आहे. वा, खूप सुंदर. इको फ्रेंडली, लाईट वेट, ड्युरेबल, इको फ्रेंडली आणि युनिक डिझाईन. वा. लाकडी घाण्याचं तेल आहे. लाकडी घाण्याचं तेल आहे ना. कोणतं तेल आहे? शेंगदाण्याचं तेल आहे. अच्छा. आणि काय किंमत आहे? 350. आता 79 नंबर स्टॉल आहे. आणि इकडे आपल्याला वारली प्रिंट पाहायला मिळते. जी आपले ट्राईब्स लोकांची लाईफ असते ना, आदिवासी लोकांची, ती इथे पोर्ट्रेट केली जाते. आणि बघा, आणि हा दादा आहे ना लाईफ काढतोय.
आदिवासी लोग की लाइफ रहती है ना जो आप मोटिवेट करते हो। और ये कैसे, ये फ्रेम कैसे देते हो आप? ये है 600 रुपया, 700 रुपयाला आहे बघा। खूप सुंदर आहे कला, आणि ही कला आहे। चलेगा, थँक्यू हां दादा। 79 नंबर स्टॉल आहे आणि इकडे 74 नंबर स्टॉल आहे। इकडे ना सगळं चटणी आहे आणि कारल्याची चटणी, शेंगदाणा चटणी, अच्छा, वा, सगळ्या प्रकारच्या चटणी आहेत। वा, खूप छान, हे बघा। आणि याची काय किंमत आहे? 100 रुपये। 100 रुपये, कोणतंही घ्या। वा, आणि आपण आलो सोलापूरहून ना? सोलापूरहून आले आणि हा नंबर आहे। मी स्टॉल नंबरही तुम्हाला दाखवतोय मित्रांनो, ताकी तुम्हाला सहजपणे तुम्ही येऊ शकता आणि शॉपिंग करू शकता। थँक्यू। 73 नंबर स्टॉल आहे, महिला बचत गट। नाचणी चकली, मेथी चकली, लसूण चकली टेस्ट करून। अच्छा, ताईंनी आपल्याला चकली दिली आहे टेस्ट करण्यासाठी। ही लसूण चकली आहे। काय किंमत आहे सांगा? 100 रुपये पाव। 100 रुपये पाव, वा, ही मेथी आहे, छान आहे। आणि ताई तुम्ही दुसरं पण लावता ना काही? तुम्ही हेच लावता का दुसरं पण लावता? पण असतं माझ्याकडे नॉनव्हेजचे पदार्थ मी बनवते, हां मालवणी फिश वगैरे। हां, तुम्हाला कुठेतरी पाहिलेलं आहे, मला आता आठवत नाही। नॉनव्हेजचे पदार्थ बनवता, राईट राईट। हा ताईंचा नंबर आहे, तुम्ही ऑर्डर देऊ शकता। हे काय काय बॅम्बू काय क्या? हे सर्व आहे ना बॅम्बूच आहे, हे बघा। सिटी आहे, शिटी आहे, बांबूची शिटी। कशी वाजते? अरे एकदम आवाज पॉवरफुल आहे। कितीला आहे? 30 रुपये। अरे वा, लाकडी लाकडाचं। हां, राईट, बरंच काही आहे बघा इकडे, बॅम्बूचं कलेक्शन आहे। हे काय आहे बे दादा? टेबल लॅम्प। लॅम्प आहे हा? कुठे आहे लाईट? कुठे? अच्छा, इकडे आहे, ओके। हे बघा इकडे लाईट आहे, इकडे अशा प्रकारे टेबल लॅम्प आहे, आपण बॅम्बूचा बनवलेला आहे। वा, आणि याची काय किंमत आहे बे दादा? 2000। 2000 रुपये, वा, खूप फ्रेम। 300 रुपये। अच्छा, 300 रुपये। 300, हां, गणपतीचे पण 300। 300 रुपये, हां, 300। आणि हे काय आपण असं ठेवायचं, हँग करायचं? वा, लॅम्प आहे, आणि कशाचं बनलेलं आहे? बांबूचं सगळं। सगळं बॅम्बूचं बनलेलं आहे। वा, लॅम्प आहे, हा लॅम्प आहे बघा, याची किंमत 300 आहे। 300 रुपये, वा। बैलगड आहे, हां, याची किंमत 1500 आहे। 1500 रुपये। आणि हे मग पण बॅम्बूचेच आहे? बांबूचंच आहे। अच्छा, 100ला आहे। 100ला एक? हां। वा, पेन बॉक्स आहे, अच्छा, तो पण 100ला आहे। हा पण 100ला, वा। हरण सांबार, अच्छा, हा पण सांबार, 300ला आहे। हा पण 300ला आहे, वा। जहाज, हे बघा जहाज पण बनवलं आहे बघा, 300ला आहे। 300ला, वा, भरपूर स्वस्त आहे ॲक्च्युली। एलिफंटा केव्सला जाताना आपल्याला असं काही दिसतं, पण तिकडे खूप महाग असतं। टोपली पण 300ला आहे। हे पण 300ला आहे, वा। पेन बॉक्स आहे वेगळा, हा बघा पेन बॉक्स आहे, 100ला आहे। हा पण 100ला एक आहे, वा। त्याच्यानंतर हा पण पेन बॉक्स आहे, याची पण किंमत 100 आहे। 100ला, हा जरा टीडी टाईप दिसतोय, वाईट वाईट वाईट। खूप सुंदर अशी कला आहे। या स्टॉलला नक्की येऊन व्हिजिट करा। हा दादाचा नंबर आहे, तो नंबर आहे ना तुझ्या मागे आहे तो? हो, राईट। आणि कुठून आला रे दादा तू? नाशिक। अरे वा वा वा, खूप छान, थँक्यू दादा। बार्बिक्यू आहे ना? हां, राईट राईट, ते सर्व पण इकडे। हां, हँगर राईट। स्टॉल नंबर 71 आहे, आणि इकडे आपल्याला बाणी दिसतंय, बाणी जामनगर। अच्छा, वाह, बाणी बहुत फेमस है ना वहाँ पे? वाह वाह। और क्या प्राइस रेंज से स्टार्ट होता है ये? 1600, रिजनेबल प्राइस। 1650 रुपये से स्टार्ट है। ये ऐसे ही रहता है क्या? ऐसा मतलब ऐसा? ये रोल प्लेस करवाना पड़ता है। हाँ, रोल प्लेस करवाना पड़ता है। अच्छा, रोल प्लेस करवाना पड़ता है, और ऐसे ही आता है? ऐसे ही आता है। अच्छा, विंकल के साथ ही आता है मतलब? ड्रेस मटेरियल 850 से स्टार्ट होता है। ड्रेस मटेरियल 850 पासून चालू होतं? और चुन्नी है, चुन्नी 500 से स्टार्ट होती है। अच्छा, चुन्नी 500 पासून चालू होतं, वाह। बरंच काही आहे कलेक्शन, वाह, चलेगा। स्टॉल नंबर कितना आपका? 71, चलेगा, थँक्यू दादा।
व्हाट्सअप करोगे तो वहाँ पे जामनगर से भी यहाँ पे कुरियर हो जाएगा। हे बघा हा दादांचा नंबर आहे, जर तुम्हाला बांधणी रिलेटेड जर काही पाहिजे असेल ना तर या दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा. हा बघा हा नंबर आहे. हे बघा इकडे पण आपल्याला ना तांदूळ वगैरे पाहायला मिळतात. हे बघा आणि हातसडीचे तांदूळ आहेत. अच्छा हां इंद्रायणी ब्राऊनवाला आहे बघा. हा चांगला असतो ना. आणि या कसा आहे हा? 100 रुपये किलो. 100 रुपये पर किलो. अच्छा. आणि यामध्ये अजून एक येतो ना ब्लॅक एक येतो ना ब्लॅक काळा. ब्लॅक पण येतो ब्राऊन पण येतो. हातसडीचा. अच्छा वा. हे बघा आणि वाडा कोलम सुद्धा आहे. कोलम कसा हा? अच्छा हा पण हातसडीचा आहे. वा कोलम हा जो आपल्या कोकणामध्ये जास्त प्रमाणात खाल्ला जातो. हे कसले मनुक आहे? मोहाच्या. अच्छा ओके. त्याचे आयुर्वेदिक फायदे आहेत. वा वा. हां तर त्याचेच लाडू आहे का? मोहाचे लाडू आहे. वा. आणि याची काय किंमत आहे? 250. वा वा खूप छान. आणि बघा हे ताईंचं इकडे महिला समूह गट आहे आणि हा ताईंचा नंबर आहे बघा. हे बघा आणि सर्व हातसडीचे तांदूळ आपल्याला इकडे मिळत नाही तर ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे काय हे कोणतं आर्ट आहे? गवतापासून बनवलेलं आहे का? केसांचं. राईट. हे बघा ताईंनी लावलेलं आहे ना तसं सेम आहे हे बघा. आणि एक कितीला? 100 रुपयाला. वा काहीतरी हटके जर पाहिजे असेल तर खूप छान वाटतंय ते. गवताच्या बिया आहेत. अच्छा ह्या गवताच्या बिया आहेत. अरे वा वा. हटके असं कलेक्शन आहे तुमच्याकडे. वा. आणि स्वतः हाताने बनवा. हा बघा कासव. हो ग्रेट. हा बघा कासव. वा तुम्ही हे स्वतः बनवता का? मी स्वतः बनवते आणि महिलांना पण याचं प्रशिक्षण देते. अरे वा. 75 महिलांना मी शिकवते आता. अरे वा वा खूप छान काम करता. म्हणजे तुमच्याद्वारे रोजगार निर्मिती सुद्धा होते आणि तुमची कला जी आहे ही एकापासून दुसऱ्याकडे पास होते. वा वा खूप छान. थँक्यू हां ताई. खूप अच्छा स्टॉल है. अच्छा इसके अच्छा फोल्डिंग बैग ये सब है. और इसका क्या प्राइस है ये बैग का? 350 फोल्डिंग बैग. वारले प्रिंट आहे ना हे? फ्रेमिंगसाठी आहे बघा. वारले प्रिंट आहे हे बघा इकडे लावलेले आहे बघा. आणि हे अशा टाईपचं पण आहे जे तुम्ही शोपीससाठी यूज करू शकता होम डेकोसाठी. राईट. हे बघा खूप सुंदर आहे. आणि हे आपण तिकडे सुद्धा पाहिलं सेमच आहे पण मस्त आहे. छान वाटतं आहे बघा. हा बघा हा नंबर आहे. जर तुम्हाला काही लागलं तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. गोदी पेंटिंग पाहायला मिळते हे बघा. इकडे पण पेंटिंग आहे. खूप सुंदरशी अशी पेंटिंग आहे. आणि या पेंटिंगला काय म्हणतात रे? गोट पेंटिंग. अच्छा पोया कला. आणि याची काय किंमत असेल? अच्छा विदाउट फ्रेम 1000 रुपीज आणि फ्रेमसोबत 1500. अच्छा हा बघा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. महेश्वरीचं कलेक्शन आहे. पूर्ण महेश्वरी साडीज आहे. कौन सा है ये मॉडल सिल्क का है. मोडाल सिल्क है. हाँ, ये पूरा अजरक का है. अजरक की डिज़ाइन है ना उसके ऊपर. अलग अलग प्रिंट अलग अलग कलर डिफरेंट डिज़ाइन वगैरह बनाते हो. और क्या प्राइस रेंज से स्टार्ट होता है ये 3000 से स्टार्टिंग है. 3000 रुपये से स्टार्ट है. 3000 से आप जितना जाओ उतना. अच्छा ये पूरा साड़ी पे यही डिज़ाइन है पूरा? ये पूरा डिज़ाइन अलग अलग रहता है. अच्छा पेमेंट तुम्हाला भरती देणार आहे. को लगता है कि नहीं अच्छा कलेक्शन रहता है तो वो आदमी लोग अलग अलग पहनते हैं तो अच्छी लगती है. राइट. क्या बेचता है? ऑनलाइन भी मिल जाता है. ऑनलाइन भी मिल जाता है. अगर चाहिए तो आप मेरा नंबर बोलो. नंबर 9327253087. नौसद करके मेरा नाम है. मैं अजरक हूँ. ओके चलेगा. थँक्यू. बघा ही पण पटोला आहे. आय थिंक पटोला आहे ना ताई? पटोला आहे बघा. गुजरातची फेमस पटोला. आणि काय प्राइस रेंजपासून स्टार्ट होते ताई? 65,000 चालू होते. किती? 65,000. 65,000. अरे वा. जे आहे ते 22,000 अच्छा म्हणजे एकदम ओरिजिनलवाली पटोला. यामध्ये कसं ओळखायचं असतं ताई ओरिजिनल आहे की नाही? त्याचा कपडा जो आहे तो खूप नरम आणि असा फूल असतो. अच्छा डिझाईन जे आहे ते दोन्ही साईडून केल्या जातात.
दोन्ही साईड म्हणजे रिव्हर्स साईडला पण सेम डिझाईन आपल्याला पाहायला मिळेल. अच्छा वा, ही एक टेक्निक आहे ओळखण्यासाठी. हां हां हां, बरोबर चालेल. थँक्यू हां ताई. हे बघा स्टॉल नंबर होता 90. बघा हे लोणचं आहे. हे बघा सेंद्रिय हळद आणि अद्रकचं लोणचं आहे बघा. म्हणजे काय किंमत आहे दादा? 100 रुपये. 100 रुपये. हळदीचं लोणचं. हळद आहे, कच्ची हळद आहे. अच्छा, कच्ची हळद आहे, काळी हळद आहे. आणि कोणत्या गावून आला तुम्ही दादा? आम्ही सातेफळ गाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, मराठवाडा. अच्छा, हिंगोलीची हळदच फेमस आहे ना? फेमस आहे. वा वा वा, ती आपल्याला पाहायला जैविक मिळते. शेती करतो आपण. अच्छा, ऑर्गॅनिकवाली. राईट. तरी काय किंमत असेल हळदीची? ही हळद आमची 500 रुपये किलो. ही हळद 500 रुपये किलो आहे. ही 600 रुपये किलो. ऑर्गॅनिक आहे बघा, लिहिलेलं आहे 600 यावरती. 600 रुपये किलो आहे. 300 रुपयाची अर्धा किलो. अच्छा वा, बघाच. आणि छोटे छोटे पॅकेटसुद्धा. आणि आपण ऑनलाईनही पाठवता का? हो, पाठवतो. तुमचा नंबर तोच आहे का? हो. हा बघा मित्रांनो, मी झूम करतो. 50 38 57 27. अच्छा वा, तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हिंगोलीची हळद फेमस. मिलेट्स आहे ना? हे बघा या स्टॉलवरती मिलेट्स आहे. 107 नंबर स्टॉल आहे. हे बघा सगळ्या प्रकारचे मिलेट्स आहे, म्हणजे ज्वारी, रागी, बाजरी. राईट. रोस्ट केलेले. हे काय किंमत आहे ताई? सगळ्यांचे 100 रुपीज पॅकेट आहे. सर्वांचे 100 रुपये. ते हेल्दी गोष्ट आपण. ज्वारी बाजरी म्हणजे मेन आहे. राईट. खूप छान. डाएट करतात ते कसं हे सगळं खाताय. हां, हे सगळं खात आहेत. राईट. आणि हे खूप फायदेमंद पण आहे. बरोबर. आपला काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का तो? हो आहे. हा बघा मित्रांनो, जर तुम्हाला मिलेट्स रिलेटेड जर काही पाहिजे असेल तर या ताईंना तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. चालेल, थँक्यू हां ताई. इकडे सगळं पैठणी कलेक्शन पाहायला मिळते बघा. पैठणीच्या पोटली आहे बघा. काय किंमत आहे ताई याची? 500. 500 रुपये. पैठणीचे डिझाईन्स आहेत ना? सगळं पैठणीचंच आहे आपल्याकडे. सगळं हँडलूम आहे. वा. अच्छा, महिला गट आहेत, महिला बचत गट आहे. वा, त्यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे. आणि बघा, आणि आता कसं लग्नाचा सीझन आहे, लग्न सराई आहे, त्यामुळे या गोष्टीची भरपूर डिमांड असते आणि ते आपल्याला सर्व इकडे पाहायला मिळते. हे बॅग कसे आहेत? 450. खूप सुंदर आहे बघा. बघच काही आहे. चालेल, थँक्यू. आणि आपला नंबर तो आहे ना ताई? हा बघा, हा नंबर आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. हा बघा, ओला हुरदा भाजून जात्यावर दळलेला थालीपीठ. वा, म्हणजे जात्यावर दळलेलं आहे ना? वा. आणि काय किंमत आहे याची? 200. अरे वा, 200 रुपये किलो. हा अर्धा किलो 100 रुपये. वा. हे नाचणीचं पीठ आहे. वा, ज्वारीचं पीठ. आणि सगळं जात्यावरून दळलेलं आहे. खूप छान. हे बघा, जर तुम्ही या एक्झिबिशनमध्ये जर फिरून जर तुम्हाला भूक लागली ना, तर इथे एक सुंदरसे असे स्टॉल लागले, जसं आपण महालक्ष्मी सरसमध्ये पाहिलं होतं ना, तशाच प्रकारचे इकडे स्टॉल लागलेले. हे बघा, पहिलं स्टॉल आहे आगरी कोळी स्पेशल नॉनव्हेज. इकडे फिश आहे, प्रॉन्स आहे, सुका चिकन आहे का? सुका चिकन आहे. आणि हे बांगडा आहे ना? बांगडा आणि पॉपलेट आहे. हे काय? अच्छा, चिकन ग्रेव्ही, कोळंबी रस्सा. वा. अच्छा, व्हेज आहे. व्हेज नको. व्हेजचे आम्हाला व्हिडिओ नको. इकडे सुद्धा आपल्याला मासेच पाहायला मिळतात. पॉपलेट आहे, प्रॉन्स आहे. हे बघा, आणि हे ताई बनवत आहेत. हे बघा, इकडे लिहिलेले आहे भाव. कोळंबी थाळी 250 रुपये, पॉपलेट थाळी 400, बांगडा फ्राय 1 पीस 70, चिकन थाळी 200. वा, रिजनेबल आहे प्राईस. हा सुका चिकन आहे प्राईस. वा. आणि हे काय? ह्यात काय? अच्छा, चिकन रस्सा, कोलंबीचा रस्सा आहे. वा. हां, पब्लिकनुसार. तरी आज संडे आहे, तरी आज येईल पब्लिक. या थालीमध्ये काय काय येणार आता? भात येणार. अच्छा, भाकरी किती येणार? एक येणार. आणि कोलंबी 5 पीस येतील फ्रायचे आणि 5 पीस येतील ग्रेव्हीचे. वा, 250 रुपयाला. अरे वा, खूप छान आहे. इकडे कोल्हापुरी तडका. कोल्हापुरी तडका आहे बघा.
कोल्हापुरी तडका आहे. इकडे ना सोलकढी आहे 30 रुपयाला. आणि इकडे गाजराचा हलवा आहे ना, गाजराचा हलवा आहे ना, हे बघा गाजराचा हलवा आहे फक्त 50 रुपयाला आहे इकडे. आणि कोंबडी वडे आहे का? कोंबडी वडे. आणि यामध्ये काय मटन आहे, कोल्हापुरी मटन. अरे वा, कोल्हापुरी मटन आहे वा. आणि आपल्याकडे तांबडा पांढरा रस्सा सुद्धा असेल ना? व्हेज चिकन आहे बघा, तांबडा रस्सा. हा तांबडा रस्सा वा. आणि हा पांढरा रस्सा. अरे वा, तुम्ही कोल्हापूरवरून आला? अरे वा वा. झणझणीत असेल ना जेवण? नॉर्मल. अच्छा. आणि थाली कशी आहे दादा आपल्याकडे? चिकन थाळी 250, मटन 300. मटन 300 वा. इकडे आता आपण आलो ना, हे पण महिला बचत गट करते. आणि इकडे सावजीवाले आहे बघा, सावजी मसाले. हां सावजी मसालेवाले. चिकन आहे, ग्रेव्ही चिकन आहे. अच्छा, हे सुक्का चिकन आहे, हे ग्रेव्ही चिकन आहे. कलेजा आहे का? मटन कलेजी. मटन कलेजा. अच्छा वा वा. आणि काय कसं म्हणजे थाली देता का? थाळी येणार सर, याच्यासोबत भाकरी, ज्वारी बाजरीची किंवा तांदळाची. अच्छा. आणि कशी कशी थाली कशी? थाळी 250 ते 300. 250 चिकन आणि 300 मटन. अरे वा, खूप छान. सावजीवाली आपल्याला पाहायला आवडतात. दादा जे बीड जिल्ह्यातून आले ना, बीड जिल्ह्यात ना. मिसळ आहे, मिसळ आहे ना ताई आपल्याकडे? आणि ही मिसळ आपली कोल्हापुरी मिसळ का? अच्छा. आणि सोलकढी सुद्धा आहे. आणि काय किंमत आहे आपल्याकडे? सोलकढी 40 रुपये आणि कोल्हापुरी मिसळ 80 रुपये वा. आणि इकडे कोल्हापुरी वडापाव, कटवडा. अच्छा, कट. हां. मग आता कोल्हापुरी मिसळमध्ये काय असतं ताई? जसं आता मी पुण्याची तर खाल्ली आहे. मटकी असते, बटाटा असते. अच्छा, मटकी आणि बटाटा असतो. कोल्हापुरी फरसाण असते. कोल्हापुरी फरसाण असतं, मटकी बटाटा. मटकीचा रस्सा असतो. हे मटकी असते. वरून कांदा, लिंबू. कशी मिसळ कशी सांगितला तुम्ही? 80 रुपये वा वा, खूप छान. कोल्हापूरची मिसळ पाहायला मिळते. आणि मला एक मला माहिती आहे की कोल्हापूरच्या मिसळमध्ये पाव नाही देत, ब्रेड देतात ना? आणि त्याला काहीतरी बोलतात ना ब्रेडला? पेटी पाव. पेटी पाव. बरोबर. राईट. ठीक आहे. चिकन आहे ना? हो, चिकन आहे बघा. आणि काय किंमत आहे? 200. भात एवढाच आहे ना? जास्त सर. हां तेच. हे म्हणजे फक्त दाखवायला सॅम्पलसाठी ठेवलं आहे. इंद्रायणी आपला घरचा इंद्रायणी तांदूळ आहे वा. 200 रुपये वा. बरंच काही आहे म्हणजे सुका चिकन आहे, ग्रेव्ही आहे, भात आहे. थोडं नॉर्मल ठेवलंय कारण ते हे उचलता येत नाही ना म्हणून. हां राईट. आणि आपल्याकडे भजी आहे ना? भजीत 50 रुपयाला आपल्याकडे. कांदा भजी, कांद्याची चटणी येणार आणि मिरची येणार. राईट. ही खेकडा भजी हे बघा. आणि असं सर्व काही आहे. आणि आपण कुठून आलात ताई? अच्छा, भोग. पुण्यातले. सेंगड वा. हां राईट. ह्याच्यामध्ये अळणी भात पण मिळेल तुम्हाला. अच्छा, आहे बघा अळणी भात आहे. आणि पिठलं भाकरी आहे, गावरान मटण आहे, वांग्याचं भरीत आहे. तर तुम्हाला गावरान जर पद्धतीचं जर जेवण चाकायचं असेल तर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. अळणी भात म्हणजे काय असतं ताई? म्हणजे चिकन हे करतो ना, शिजवतो ना, ते चिकन मध्ये जे पाणी असतं ना ते तर त्याचा आपण भात बनवतो. अच्छा, त्याचा अळणी पाणी. अच्छा, ओके. असं लॉजिक आहे म्हणून त्याला अळणी भात बोलतात. ओके. ते चिकनचं पाणी असतं ना, हां म्हणून त्याला टेस्ट येते एक वेगळी. वेगळाच भात लागतो, वेगळा लागतो टेस्ट. अच्छा. आणि त्याची काय किंमत आहे? 150 रुपये वा. खूप. इकडे ना खापरावरचे मांड्यातल्या पुरणपोळ्या आहे, मसाला चहा आहे, भरीत भाकर आहे, पोहा आहे, हे सर्व इकडे. आणि इकडे बघा ताई आहे ना भजी काढतात. ही कशी आहे प्लेट भजी ताई? 30 रुपये. कांदा भजी आहे बघा. मसाला पापड आहे. एवढा मोठा पापड. बापरे, पापड बराच मोठा आहे. हे बघा पापड आहे, मसाला पापड. आणि काय किंमत आहे? 100 रुपये वा. इकडे ना दही धपाटे, झुणका भाकर, कांदे भजी. इकडे पण तेच आहे, कांदा भजी. हे बघा कांदा भजी. आणि बघा इकडे ताई गरम गरम वा वा सुंदर. आणि कशी प्लेट ही? 50 रुपये प्लेट आहे बघा. हे बघा काय बनवतात ताई? वांग्याचं भरीत. अच्छा, बेसन आणि वांग्याचं भरीत आहे बघा इकडे. आणि ही भेंडी आहे का? मसाला भेंडी
मसाला भेंडी आहे. हे काय भरलं वांग. अच्छा पिठलं आहे बघा. वा आणि कांदा. दही धपाटे सुद्धा आहे बघा. म्हणजे आपल्याला ग्रामीण पद्धतीचं जेवण आपल्याला इकडे चाकायला मिळणार. राईट. खूप सुंदर. तर अशा प्रकारे आपण पूर्ण हे एक्झिबिशन कव्हर केलं आहे. नक्की या, कारण खूप छान आहे. ज्यापैकी महालक्ष्मी सरस होतं ना त्याच लेवलचं हे एक्झिबिशन आहे आणि महाराष्ट्र सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे. आपल्याला एक आयोजक भेटलेले आहे आणि त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊया. तर दादा आपलं नाव काय? अरविंद चव्हाण. मी कराडहून आलेला आहे. आमच्या फर्मचं नाव आहे ओजस्वत आयुर्वेदिक प्रायव्हेट लिमिटेड. काय सांगाल तुम्ही आपल्या या प्रदर्शनाबद्दल? प्रदर्शन हे खादी ग्रामोद्योग आणि याने आयोजित केलेलं आहे आणि सगळे ग्रामीण भागातले सगळे उद्योजक एका ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळं खादी ग्रामोद्योगचे आभार. आणि हे राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात हां, खादी ग्रामोद्योग राज्य शासन, महाराष्ट्र शासन. मग लोकांनी इकडे का आलं पाहिजे? आपण काय आपल्या व्यवस्था सांगाल की इकडे लोकांनी यायला पाहिजे? म्हणजे एका ठिकाणी ग्रामीण भागातल्या सर्व वस्तू, चांगले ऑर्गॅनिक पदार्थ सगळे ज्या ज्या भागात जे जे पिकतंय चांगलं ते एका ठिकाणी येतं आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आमच्या तांदूळ आहे, इकडं खानदेशचा गहू आहे, हातसाडीचे तांदूळ आहे. हां, ते एका ठिकाणी एकाच ठिकाणी आणि सगळे एकाच वेळेला मिळते म्हणून इथे यायला पाहिजे. सगळ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे. आपलं हे प्रदर्शन किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आणि वेळ काय आहे दादा? सकाळी 10 ते संध्याकाळी 10 ही वेळ आहे आणि 16 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत आहे. हां, तर मित्रांनो नक्की या प्रदर्शनाला भेट द्या BKC मध्ये. आणि मी पूर्ण पत्ता वेळ सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर नक्की चेकआउट करा. तर मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि या प्रदर्शनामध्ये नक्की व्हिजिट करा आणि आपले जे स्वदेशी प्रोडक्ट आहे त्यांना नक्की सपोर्ट करा. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.